गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओ नारायण 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 अम्मय्यो ಏನಪ್ಪ ಎಲ್ಲಿ ನಿಲ್ಲೋದೇ ಇಲ್ಲ. ಓಕೆ, ಶಿಷ್ಟದೇವತಾನಾಂ ವರ್ಣಾನಾಂ ಚ ಸರ್ಗಃ. ಅಗ್ನಿ ಅತ್ರ ವಿಶ್ವರೂಪಸ್ಯ ವಿಶ್ವರೂಪತ್ವೇನ ಉಪಾಸನಂ. ವಿಶ್ವರೂಪಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಜನಾನಾಂ ಭಾವಃ ಸ್ಪಷ್ಟೋ ನ ಭವತಿ. ಅತಯೇವ ದೇವಾಃ ಮನುಷ್ಯಾಃ ತೇಷಾಂ ಕರ್ಮಾಣಿ ಕರ್ಮಫಲರೂಪಲೋಕಾಃ एतत् सर्वं वक्तव्यं भवति. तेनैव दट् व्यापक इति शब्दस्य अर्थः कः इति स्पष्टो भवति. नो चेत् सर्व इत्युक्ते अनेकविषयेषु तमपि अन्यतमं मन्यते किमपि बृहदाकारं मन्यते. न तु बृहदाकारं सर्वमिति जगत्. सर्वमित्युक्ते सर्वमपि कार्यकारणभावः. कार्यकारणभावः अस्ति अत्र. सर्वमपि कार्यकारणभावं यावज्जगदस्ति कार्यकारणमयं जगत् तत्सर्वमपि कार्यकारणमयं जगदित्युक्ते पंचभूतानि देवाः मनुष्याः तेषां विविधकर्माणि कर्मभिः प्राप्यमाणानि विविधजन्मानि विविधलोकाश्च अनुभवाः एतत् सर्वमपि. अत एव देवाः अपि अत्र उच्यन्ते. देवाः अपि अत्र उच्यन्ते. अत एव शिष्टदेवतानां वर्णानां च सर्गः. अत्र सृष्टौ न तात्पर्यं, किन्तु ते सर्वेपि विराट् पुरुषे अन्तर्भवन्ति. विराट् पुरुषं तथा पश्येत्, सर्वदेवतात्मकं पश्येत्, सर्वमनुष्यात्मकं सर्वभूतात्मकं. भूतसृष्टिः मनुष्यसृष्टिः पूर्वमुक्ता, अधुना देवतासृष्टिरुच्यते. एतदेव अस्मिन्नेव तात्पर्यम्. एतदेव तात्पर्यं. तथा बलाश्रयाभ्यां बाहुभ्यां बलभिदादिकं क्षत्रियजातिनियन्तारं क्षत्रियञ्च आदौ देवान् असृजत्. अग्निः सोमः. अग्निशोम इत्युक्ते देवाः देवानां अन्नञ्च. देवानाम् अन्नं किम्? अन्नमत्र विस्तरेण न विचारितं मया. देवानाम् अन्नं तु मनुष्याः यथा अन्नमश्नन्ति देवाः अन्नं नाश्नन्ति. देवानां भोगः कः? देवानां पश्य सर्वेषां भोगः अन्यादृशः, एकरूपो न भवति. वृक्षाणाम् अन्नं किम्? वृक्षाणाम् अन्नं सूर्यप्रकाशः जलं च पृथिवी च. एवं किल. प्राणिनां पशुपक्षादीनाम् अन्नम् आहारः अन्यविधः. मनुष्येषु अपि केचन उत्तमजनानाम् आहारः कः इत्युक्ते न केवलं भौतिक आहारः, मानसिक आहारः. मानसिक आहारः इत्युक्ते अधिकारः, सन्मानं. ते सन्मानमिच्छन्ति, आदरमिच्छन्ति, अधिकारमिच्छन्ति. देवानाम् अन्नं किमित्युक्ते देवानाम् अन्नं पूजा. देवाः पूजामिच्छन्ति. देवाः पूजामिच्छन्ति, बलिमिच्छन्ति. बलि इत्युक्ते अन्ननिवेदनं, नैवेद्यं बलि समर्पणं, यज्ञयागादिषु समर्पणम् अथवा पूजायां पत्रपुष्पादिरूपेण समर्पणं नैवेद्यं. ते नैवेद्यं न ते अश्नन्ति, किन्तु तन्निमित्तनिवेदनेन तुष्यन्ति. एतत् सर्वम् आदरसूचकमेव. भक्तिसूचकम्, आदरसूचकं. भक्त्या आदरेण अहं तव अधीनोऽस्मि, अहं तव सेवकोऽस्मि इत्यनेन देवाः तुष्यन्ति. पश्य, अहं तव अधीनोऽस्मि, अहं तव सेवकोऽस्मि इति भावं यदा भक्तः मनुष्याः कुर्वन्ति तेन देवाः
तुष्यन्ति फलानि च ददति। कर्मणां फलानि ददति यज्ञदानतपः। यज्ञदानतपसां फलं देवाः ददति। अत्र पश्य, देवाः सेवामिच्छन्ति तावदेव। अहं तव अधीनोऽहं सेवकोऽहम् इत्युक्ते सति ते सन्तुष्टाः भूत्वा फलं ददति। अत एव तेषाम् अन्नं भौतिकमिति न मन्तव्यम्। कुत्रचिदुक्तं स्मरसि आगतं किं, न तु देवाः तु अश्नन्ति किन्तु तद् दृष्ट्वा तृप्यन्ति इति। नागतम् एतावत्पर्यन्तं। कुत्रचित् मन्त्रः एवम् आगतः, न तु देवाः अश्नन्ति किन्तु एतद् दृष्ट्वा तृप्यन्ति। ಅಂದರೆ अस्माभिर्निवेदितं तन्निमित्तं देवतानिमित्तमिदं निवेदनम् इति श्रुत्वा अस्मत् भावं दृष्ट्वा, अस्मत् भावं मनोगतभावं दृष्ट्वा, भक्तिभावं दृष्ट्वा, श्रद्धाभावं दृष्ट्वा तृप्यन्ति। से देवानाम् अन्नं किम्, अस्मत् श्रद्धाभक्तिरेव देवानाम् अन्नं। सेवा दानं यज्ञम् एतेषु एतत् कर्ममूलकं जनानां या श्रद्धाभक्तिरस्ति तदेव अन्नं देवानाम् अन्नं। कुतः, न तु देवानां स्थूलशरीरं नास्ति। यदि स्थूलशरीरमस्ति ते स्थूलमेव पदार्थं भुञ्जते। पितरः प्राणमयशरीराः, देवाः मनोमयशरीराः। मनोमयशरीरिणां देवानां मानसिकभावना एव अपेक्षिता। किन्तु पितॄणां तु प्राणमयकोशत्वात् किञ्चित् अन्नादिकम् अपेक्षते, किन्तु ते वासनेनैव गन्धग्रहणेनैव तृप्यन्ति। वासनं गृह्णन्ति, तेन तृप्यन्ति, ते वस्तुतः नाश्नन्ति। एवं तत्तत् देवतानुगुण्येन अत्र भक्तिभावं, किन्तु परमात्मा केन तृप्यति, अस्मत् अभिमानत्यागेन अज्ञानत्यागेन सर्वं न अहमस्मीति अहङ्कार ममकारादीनां सर्वजगतः त्यागेन ईश्वरप्राप्तिर्भवति। एवम् अत्र अग्निदेवता, अग्नि इति मुखम्, अग्नि निमित्तं सर्वे देवाः अत्र उक्ताः। अग्निशब्देन सर्वेपि देवाः, तत्तत् इन्द्रियाधिष्ठानभूतदेवाः, तत्तत् पंचभूतेषु तत्तत् प्रकृतिशक्तीनाम् अधिष्ठानभूतदेवाः। अग्नि अधिष्ठानं, वायु अधिष्ठानं, जलाधिष्ठानं, पर्वताधिष्ठानं, एवं विविध प्रकृतिशक्तयः याः सन्ति तासाम् अधिष्ठानभूताः देवाः सन्ति। अत्र अग्निशब्देन सर्वेपि देवाः, न केवलं तत्र अस्मत् इन्द्रिय मनसः अपि इन्द्रियाणामपि अधिष्ठानभूताः देवाः सन्ति। तेषाम् अन्नं किम् इत्युक्ते धर्मबुद्ध्या उपासनाबुद्ध्या, धर्मबुद्ध्या उपासनाबुद्ध्या यत्किञ्चित् दीयते तेभ्यः तत्सर्वं तेषाम् अन्नं। देवाः केन तुष्यन्ति, अस्मत् साधनैः निवेदनं प्रार्थना इत्यादिभिस्तुष्यन्ति। तदेव देवानाम् अन्नम्। एतदन्नं गृहीत्वा ते अस्माकं फलं ददति। अत एव पत्रं पुष्पं फलं तोयं किमर्थमुक्तं, देवाः पत्रमश्नन्ति अथवा फलमश्नन्ति। ते किं शाकाहारिणः मांसाहारिणः किमश्नन्ति, पत्रपुष्पादिकं तु निमित्तमेव, पत्रपुष्पादिकं तु निमित्तमेव, तन्मूलकम् अस्मत् श्रद्धाभक्तिमेव अश्नन्ति। अस्तु, अत एव अग्निशोम इत्युक्तं। सोम इत्युक्ते सोमः यज्ञे अग्नौ समर्प्यते सोमरसः। सोमरसः सर्वेषां विनिवेदनानां समर्पणानां प्रतिनिधि, उपलक्षणं। सोमशब्देन सर्वमपि यत् समर्प्यते दानरूपेण, यज्ञरूपेण, पूजारूपेण, नैवेद्यरूपेण यद्यद् अस्माभिर्दीयते तत्सर्वं सोमशब्देन उपलक्षितम्। अग्निदेवेन सर्वेपि देवाः उपलक्षिताः। अत एव ते देवाः अस्माभिर्दत्तं पूजां स्वीकृत्य, अत्र देवाः
क्वचित् अत्रापि पश्य भारतीयसंस्कृतौ अस्ति न केवलं साक्षात् पूजनं देवाः स्वीकुर्वन्ति अन्यमूलकपूजनमपि स्वीकुर्वन्ति यथा अन्यमनुष्यान् आद्रियामहे अन्यमनुष्येभ्यः दानं कुर्महे यदि दानं कुर्मः अन्यमनुष्येभ्यः परोपकारं कुर्मः तेनापि देवाः तुष्यन्ति पशुपक्षादीनामपि पूजां कुर्मश्चेत् देवास्तुष्यन्ति अत्र देवानां साक्षात् पूजा वा अन्यमनुष्यप्रकृतिशक्त्यादीनां पूजा वा प्रतिनिधित्वेन विग्रहादिकम् अग्न्यादिकं पूजा अन्यमूलकमपि गृह्णन्ति अग्निर्मुखम् इत्युच्यते अस्मत्शास्त्रेषु अग्निः प्रतिनिधिः देवाः सन्ति अग्निमूलकं यद्यद्दत्तं तत् अन्ये देवाः स्वीकुर्वन्ति तदेव मूर्तिपूजायाः उपदेशः अत्र अग्निमूलकम् अग्नि स्वीकरोति देवेभ्यः प्रयच्छति एवं नद्यां दत्तं वृक्षेभ्यो दत्तं प्राणिभ्यो दत्तं मनुष्येभ्यो दत्तं अन्यपितृभ्यो दत्तं अन्यदेवेभ्यो दत्तमपि देवाः स्वीकुर्वन्ति अन्यमूलकमपि अत एव मूर्तिपूजा वेदे नास्ति इति मन्यन्ते पश्य वेदे नास्ति इत्युक्ते को अर्थः वेदे मूर्तिपूजा नास्ति इत्युक्ते को अर्थः प्रतिनिधिपूजा अस्ति न वा अन्यनिमित्तं किमपि प्रतिनिधित्वेन पूजा अस्ति न वा प्रतिनिधित्वम् अस्ति चेत् स एव मूर्तिपूजा नाम अन्यनिमित्तं अन्यस्मै अन्यमूलकम् अन्यस्मै प्रदानम् अस्ति न वा वेदे सर्वत्रापि अस्ति अग्निमूलकं देवानां पूजा अस्ति तर्हि तत्र मूर्तिपूजा कथा एवं सर्वक्रियासु यज्ञयागादयः मूर्तिपूजा नासीत् मूर्तिपूजा इति किमुच्यते यज्ञे एव मूर्तिपूजा मूर्ति इत्युक्ते मनुष्याकार एव भवेत् इति कुत्र अस्ति नियमः कुतो आग्रहः कुतः आग्रहः मनुष्यरूपमेव भवेदिति प्रतिनिधित्वम् अस्ति न वा तत् प्रतिनिधिरेव अस्तु तदेव मूर्तिपूजा नाम ते विरोधं किं कुर्वन्ति बैबल् कुरानादि ग्रन्थेषु विरोधं किं साक्षात् अहमेव पूजयितव्यः अन्यनिमित्तं न गृह्णामि अन्यमूलकं न गृह्णामि अन्यस्य पूजा भवति मम पूजा न भवति प्रवादी तु अङ्गीकरोति मनुष्यमूलकमेव कमपि मनुष्यम् अहम् अवचित्य कमपि मनुष्यविशेषम् अहं निश्चित्य तन्मूलकम् अहं प्रेषयामि मम ईश्वरवाणी प्रेषयति मनुष्येभ्यः तर्हि मनुष्यविशेषमूलकं कुतो प्रेषयति कुतः प्रेषयति साक्षादेव सर्वमनुष्येभ्यो प्रेषयेत् स्वकीयसन्देशम् ईश्वरस्तु ते बैबल् कुरान् ग्रन्थानाम् ईश्वरः देवः कस्यचित् मनुष्यविशेषमूलकं स्वकीयसन्देशं प्रेषयति किन्तु यदा मनुष्याः स्वकीयपूजाम् अर्चां दानं निवेदनं वा अन्यमूलकं कर्तुम् इच्छन्ति ईश्वरः नाङ्गीकरोति ईश्वरः प्रतिनिधिमूलकं प्रेषयति किन्तु भक्तानां प्रतिनिधिमूलकं पूजां नेच्छति ಏನಪ್ಪಾ ಇದು ಡಬಲ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅಲ್ಲವಾ ಬೈಬಲ್ ಗಾಡ್ ఉంది ಬೈಬಲ್ ಗಾಡಿನ ಡಬಲ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅಲ್ಲವಾ यदि सः कश्चन पुरुषविशेषं प्रवादीविशेषमूलकं स्वकीयसन्देशं प्रेषयति स्वाभिप्रायं प्रेषयति तर्हि अस्माभिः प्रेषितमपि गृह्णीयात् मूर्तिपूजां वा वृक्षपूजां वा किमपि प्रकृतिपूजां वा अथवा अन्यदेवमूलकं वा अन्यदेवान् पूजयसि चेत् अहं न गृह्णामि त्वम् अन्यमेव पूजयसि मां न पूजयसि इति मन्यते ಅಂದರೆ ತೇನ किं भवति ईश्वरस्य सर्वव्यापकत्वं नास्ति तेषां देवस्य सर्वव्यापकत्वं नास्ति सर्वपदार्थानां स्वकीय अङ्गत्वं नास्ति अस्मत् शास्त्रे
सर्वपदार्थाः सर्वमनुष्याः सर्व अन्ये देवापि ईश्वरस्य अङ्गभूता एव। येन केनचिदपि अङ्गमूलकं दत्तं तत् ईश्वराय एव प्राप्नोति, ईश्वरमेव प्राप्नोति, ईश्वराय एव दत्तं भवति। अत एव प्रतिनिधिमूलकं वा अङ्गमूलकं वा, प्रतिनिधि इत्युक्ते अङ्गमेव, सकलजगदपि अङ्गमेव। ईश्वरः स्वकीय अङ्गभूतेषु अथवा प्रतिनिधि स्वकीय सेवकमूलकं यस्य कस्यापि मूलकं दीयते चेत् स्वीकरोति। एतत् तस्य तेषां देवः एतस्य विरोधं करोति। न केवलं विरोधम्, अत्यन्तं द्वेष्टि, तीव्रं द्वेष्टि। अन्यमूलकं न प्रेषयितव्यम्, अहं न गृह्णामि। न केवलं प्रेषम्, अन्य इत्युक्ते अहं न भवामि, अन्यस्यैव पूजा भवति, मम पूजा न भवति। न केवलम् अन्यस्य पूजा व्यर्थं भवति चेत् व्यर्थं भवतु नाम न केवलं व्यर्थं भवति, अन्यस्य पूजा मम शत्रुपूजा भवति, मम अपमानो भवति इति मन्यते। प्रतिनिधिमूलकं यदि पूजा क्रियते तत् मदीय अपमानं भवति, मम शत्रोः पूजा भवति, एवं मन्यते। तेन ईश्वरस्य परिमितत्वम् एकदेशित्वमेव सिद्ध्यति, विशेषरूपत्वमेव सिद्ध्यति, सर्वव्यापकत्वं, सर्वेषाम् अङ्गित्वं, सर्वजगद्व्यापित्वं, सर्वजगताम् ईश्वराणां देवानां मनुष्यादीनां अङ्गित्वं न भवति, सर्वेषाम् अङ्गी न भवति। एतानि सर्वाणि तस्य अङ्गानि चेत् यस्य कस्यचित् अङ्गमूलकं येन केनापि अङ्गेन दीयते चेत् स स्वीकुर्यात्। अहं न स्वीकरोमि, कुतो न स्वीकरोमि इत्युक्ते अहं न भवामि, अहं सर्वत्र न भवामि, प्रतिनिधिं नाङ्गीकरोमि, स मम प्रतिनिधिर्न भवति, सः मह्यं न ददाति। यदि कस्मैचित् ददासि चेत् स अन्यस्य भवति, मम न भवत्येव, मम प्रतिनिधयः न सन्ति। ते सर्वेपि यं मम प्रतिनिधित्वेन त्वं पूजयसि, निवेदनं करोसि, स मम शत्रुः। तर्हि मम मित्रं किम् इत्युक्ते मम मित्रं नास्ति, अहम् एक एव अस्मि। शत्रवः सन्ति, मम मित्रं नास्ति, मम प्रतिनिधयः न सन्ति, मम अङ्गानि न सन्ति, अहम् एक एव अस्मि। मां साक्षात् पूजयेत्। साक्षात् कथं? त्वं बहुदूरे स्वर्गलोके वससि, तव समर्पणं कथं भवति इति माम् उद्दिश्य समर्पणं कुर्यात्, तावदेव। प्रार्थनां कुर्यात्, नमस्कारं कुर्यात्, मामेव सर्वेभ्यो विशेषं मन्येत, सर्वातिरिक्तं सर्व अतिशायिनं मन्येत। अहमेव सर्वेषाम् अतिशायि, सर्वेभ्यः अतिशायि मन्येत। अन्यं पूजयसि चेत् मम अपमानं भवति, स मम शत्रुः। तथा मदपेक्षया यदि अन्यमूलकं प्रेष्यते चेत् मदपेक्षया तस्यैव अतिशायित्वेन तव बुद्धित्वेन अहं मन्ये। तेषां देवः मन्यते अन्यमूलकं प्रेषयसि चेत् त्वम् अन्यमेव विशेषम् अतिशायिनं मन्यसे, मां न मन्यसे अतिशायिनं। यदि जीवः मन्यते, यदि भक्तः त्वामेव अतिशायिनं मन्ये, सर्वातिशायिनं, उपरिभूतं सर्वातिशायिनं त्वामेव मन्ये, अन्ये तु तव सेवकाः, तं सेवकमूलकं प्रेषयामि न, मम सेवकाः अपि न सन्ति, सेवकमूलकमपि अहं न गृह्णामि, अहं द्वेष्मि। एते ईश्वरस्य गुणाः। ईश्वरस्य शक्ति, सर्वव्यापकत्वं नास्ति, सर्व अङ्गित्वं नास्ति, सर्वातिशायी, सर्वाधिपतिः अस्ति चेत् सेवकाय दत्तं स्वामिने समर्पितं भवेत्।
सि स्वामिनां सेवकः शिष्यः गुरो शिष्यः कश्चन आयाति तस्मै दक्षिणा दीयते चेत् गुरवे समर्पितं भवति, किन्तु तेषां देवः तथा न मन्यते। किं कारणं? देवः न मन्यते अथवा तस्य प्रतिवादी तथा ब्रूते, प्रवादी तथा ब्रूते, प्रवादी एव ब्रूते, प्रवादी तथा ब्रूते, ईश्वरः एवमेव भवति, अन्यस्य न गृह्णाति, तावदेव, तथैव कुर्यात्। ओके, कश्चन अज्ञानी कुर्यात् चेत् कुर्यात्, अनन्तरकाले अनन्तरकाले साक्षात् देवं पूजयति, तेषां गाड् वा अल्लां वा अनन्तरकाले पूजयति। अधुना अज्ञानी चेत् पूजयतु नाम न, अज्ञानी तथा पूजयति चेदपि मम शत्रुर्भवति। कुतः? स मम शत्रोः पूजकः सः। अत एव अहं द्वेष्मि, अस्यतः नरकमेव प्रेषयामि इति मन्यते। अत्र भयमेव प्रधानम्। अज्ञानं भयं द्वेषः, अज्ञानं भयं द्वेषः। तत्र सहृदयता नास्ति, विवेको नास्ति, उदारबुद्धिर्नास्ति, सहृदयता नास्ति, ईश्वरस्य सर्वव्यापकत्वं नास्ति। एतदेव अयमेव दोषः। अत्र पश्य, अग्नि इति सर्वदेवानां प्रतिनिधिः। अनेन पूर्वमुक्तं खलु, अत्र देवादयः मत्तो भिन्नाः न भवन्ति, मदवयवभूताः इति। मम क्षीरं यथा परिवर्त्य दधि भवति, तथा विराट् परिवर्त्य देवाः न भवन्ति, विराट् रूपेण स्थित्वैव देवाः जायन्ते। विराट् रूपेण स्थित्वैव देवाः जायन्ते इति पूर्वमुक्तं खलु, पूर्वस्मिन् पाठे। ಅಂದರೆ ವಿರಾಟ್ ರೂಪೇಣ ಸ್ಥಿತ್ವ ಸ್ವಕಿ ತಸ್ಯ ಅವಯವरूपेणैव ದೇವಾः ಮನುಷ್ಯಾः ಭವಂತಿ, ಅವಯವरूपेणैव ಭವಂತಿ। ತತ್ರ ಕಾರಣಭೂತೋ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಏವಮೇವ, ಅಂದರೆ ते मम ಅಂಗಭೂತಾನಿ ಭವಂತಿ ಇತ್ಯುಕ್ತಂ। ದೇವಾः ಕರ್ಮಾಣಿ नो देवाः मनुष्याः कर्माणि कर्मफलभूतलोकाः, एतत् सर्वम् ईश्वरस्य अंगभूतान्येव भवन्ति। ईश्वरस्य अंगे, ईश्वरस्य शरीरे एव वयं जीवामः, कर्म कुर्मः, फलं च प्राप्नुमः। मम फलानुभवः एतत् सर्वम् ईश्वरस्य अंगे, ईश्वरस्य शरीरे एव अस्ति, विराट् रूपस्य शरीरे। एवं भावनां कुर्यात्, एवम् उपासनं कुर्यात्, तेन व्यापकबुद्धिरायाति। सर्वमपि ईश्वरायैव, ईश्वरस्य सर्वव्यापकत्वं, सर्व अनुगृहीतत्वं येन केनापि, अत एव उच्यते येन केनापि प्रकारेण यथा कथञ्चित् मामुद्दिश्य सेवां करोसि अहं स्वीकरोमि। अथवा माम् उद्दिश्यापि न भवति चेदपि एतन् नास्तिका वा बाला वा अन्यस्मै श्रद्धा भक्त्या अन्यस्मै दीयते चेदपि तदहमेव स्वीकरोमि। येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः, ते अपि मामेव पूजयन्ति, अहं तेभ्यो दत्तम् अहमेव स्वीकरोमि, अहमेव तन्मूलकं फलमपि ददामि इति मन्यते। सप्तमाध्याये अस्ति। अन्यदेवता मूलकमपि, देवता मूलकं देवान् मत्तो पृथक्त्वेन मत्वापि मत्वो अन्यत्वेन मत्वापि यदि पूजा क्रियते चेत् अहमेव स्वीकृत्य, अहमेव तत् पूजां स्वीकृत्य तत् अल्पफलमेव भवति। कुतः? अन्यदेव इत्युक्ते अल्पदेवः, परिमितदेवः। अन्यदेवान् इन्द्रवरुण अग्न्यादिदेवान् यदि पूजयति तेन अहमेव पूजितो भवामि, किन्तु तव बुद्धौ अल्पबुद्धिरस्ति इति, अहम् अल्प आशा अस्ति इति अल्पफलमेव ददामि इति मन्यते। किन्तु पूजा मामेव प्राप्नोति। पश्य, यत्र कुत्रापि पूजा भवति, यस्य कस्यापि सद्बुद्ध्या सत्संस्कारेण श्रद्धया भक्त्या यस्मै कस्मैचित् उपकारं करोति, यस्य कस्यापि पूजा भवति, यस्मै कस्मैचिदपि यथा कथञ्चित् उपकारः क्रियते, स सर्वोपि उपकारः मामेव प्राप्नोति इति। पश्य, ಈ ವಿಷಯವನ್ನು ಹೇಳಬೇಕಪ್ಪ। ಅತ್ರ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ, ಮರ್ಯಾವರ್ತ್ ಎಂದು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಅವರ ಪುಸ್ತಕ ಟ್ರೈನ್ನಲ್ಲಿ ಓದಿದೆ.
ಅವಳು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದ್ವೈತಿ ವೇದಾಂತ ಅಂದರೆ ಅದ್ವೈತ ಅಂದರೆ ಈಸ್ ಓನ್ಲಿ ಆತ್ಮಸ್ವರೂಪ, ಸಾಕ್ಷಿ 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 ಅಂತ. ಈ ಸಾಕ್ಷಿನಿಂದ ಕಂಪೇರ್ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಆ್ಯಂಡ್ ದೆನ್ ಇಸ್ಲಾಂ ಕ್ರಿಶ್ಚನನ್ನು ಆ ಮಟ್ಟವನ್ನು ಕಂಪೇರ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಸಿಂಪಲ್ ಉಪಾಸನಾ ಹಂತದಲ್ಲೇ ನೋಡು. ಉಪಾಸನಾ ಸ್ತರೇ ಏವ ಕೀದೃಶ ಭೇದೋ ಅಸ್ತಿ ಪಶ್ಯ, ಅತ್ರ ಭೇದೋ ಅಸ್ತಿ ನವ. ಉಪಾಸನಾ ಸ್ತರೇ ಏವ ಈಶ್ವರಸ್ಯ ವ್ಯಾಪಕತ್ವಂ, ಈಶ್ವರಸ್ಯ ಸರ್ವರೂಪತ್ವಂ, ಸರ್ವಾಧಿಪತ್ಯಂ ಅಸ್ತಿ, ಸರ್ವವ್ಯಾಪಕತ್ವಮಸ್ತಿ, ಸರ್ವಾಧಿಪತ್ಯಮಸ್ತಿ. ಈಶ್ವರಃ ಸರ್ವಾನ್ ಜನಾನ್ ಮದೀಯಾಃ ಏವ ಮನ್ಯತೆ. ದೇವಾಃ ಅಪಿ ತದೀಯಾಃ, ಮನುಷ್ಯಾಃ ಅಪಿ ತತ್ರ ಪಶ್ಯ, ಮನುಷ್ಯಾಃ ಅಪಿ ಮದಂಗಭೂತಾ ಏವ, ಪಶುಪಕ್ಷಾದಯಃ ಪ್ರಾಣಿನಃ, ವೃಕ್ಷಾಃ ಅಪಿ ಮದೀಯಾಃ. ವೃಕ್ಷೇಭ್ಯೋ ಜಲಂ ದೇಹಿ ಅಹಮೇವ ಪೂಜಿತೋ ಭವಾಮಿ, ಪಶುಪಕ್ಷಾದಿಭ್ಯೋ ಅನ್ನಂ ದೇಹಿ ಅಹಮೇವ ಪೂಜಿತೋ ಭವಾಮಿ, ಮನುಷ್ಯೇಭ್ಯಃ ಉಪಕಾರಂ ಕುರು ಅಹಮೇವ ಪೂಜಿತೋ ಭವಾಮಿ, ದೇವಾನ್ ಪೂಜೆಯ ಇಂದ್ರ ವರುಣ ಅಜ್ಞಾದೀನ್ ಅಹಮೇವ ಪೂಜಿತೋ ಭವಾಮಿ. ಅತಯೇವ ಪಂಚಮಹಾಯಜ್ಞಾಃ ಉಕ್ತಾಃ. ಪಂಚಮಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕೋ ಅರ್ಥಃ? ಅಹಮೇವ ಪಂಚರೂಪೇಣ ಸ್ಥಿತಃ ಇತಿ. ಪರಮಾತ್ಮ ಪಂಚದೇವರೂಪೇಣ ಸ್ಥಿತಃ. ದೇವ, ಋಷಿ, ಪಿತೃ, ಮನುಷ್ಯ, ಪಶುಪಕ್ಷಾದಯಃ. ಏವಂ ಪಂಚರೂಪೇಣ ಅಹಂ ಸ್ಥಿತೋಸ್ಮಿ. ಅತಯೇವ ಯಸ್ಯ ಕಸ್ಯಾಪಿ ಪೂಜಾಂ ಕರೋಸಿ ಸಾ ಪೂಜಾ ಮಾಮೇವ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ಅಯಂ ಈಶ್ವರಸ್ಯ ಸ್ವರೂಪಂ. ಇದಂ ಸಗುಣೇಶ್ವರಸ್ಯ ಸಗುಣಸಾಕಾರ ಈಶ್ವರಸ್ಯ ಏವಂ ರೂಪಮಸ್ತಿ. ಅಸ್ಮಿನ್ ಸ್ತರೇ ಏವ ತುಲನಾ ಕರ್ತವ್ಯ. ಇದು ಮಾಡದೆ ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಅದ್ವೈತಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಾಮನ್ ಮ್ಯಾನ್ಗೆ ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಎನ್ನುವುದು ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಹೇಳುತ್ತದೆ. ಹಿಂದೂ ಮತಂ ಅಹಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ ಸಾಕ್ಷಿ ಸ್ವರೂಪಂ ಚೈತನ್ಯಂ ಬ್ರಹ್ಮಾಸ್ಮಿ. ಅತಯೇವ ಇಸ್ಲಾಂ ಮತಾತ್ ಕ್ರಿಸ್ತು ಮತಾತ್ ಹಿಂದೂ ಮತಃ ಶ್ರೇಯಾನ್ ಭವತಿ, ಹಿಂದೂ ಮತಂ ಶ್ರೇಯೋ ಭವತಿ. ಕಥಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಅದ್ವೈತಂ ಬ್ರೂತೆ. ಅದ್ವೈತೋಪದೇಶೇನ ಇಸ್ಲಾಂ ಕ್ರಿಸ್ತು ಮತಾತ್ ಶ್ರೇಯಸ್ಕರಂ ಇತಿ ನಿಶ್ಚೇತುಂ ಶಕ್ಯತೆ. ಅಥವಾ ಉಪಾಸನೆ ಸ್ತರೇ ಏವ ಈಶ್ವರಸ್ಯ ಗುಣಾಃ ವಿಶಿಷ್ಟಗುಣಾಃ ಸಂತಿ, ಈಶ್ವರಸ್ಯ ಪರಿಪೂರ್ಣಗುಣಾಃ ಸಂತಿ. ಉಪಾಸನಾ ಸ್ತರೇ ಏವ ತುಲನಾಂ ಕುರು. ಅಲ್ಲವೇ? ಇದು ಮಾಡದೇ ಇರುವುದರಿಂದ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗಿದೆ. ನಾನು ಮರ್ಯಾವರ್ತದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅವಳದೇ ಹೇಳ್ತಾಳೆ. ವೈ ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸ್, ವೈ ಅಬ್ರಾಹಮಿಕ್ ರಿಲಿಜನ್ಸ್ ಹೇಟ್ ಹಿಂದೂಯಿಸಮ್ and are destroying Hinduism. They demonize and destroy. They go to hell, they are kafirs and go to hell. They are not worship because they are idol worshippers, they are not God worshippers. Idol worshipper is the biggest despicable, unbearable sin. ಗೊತ್ತಾದು? It is a ಭಯಂಕರ ಹೇಟ್ಫುಲ್ ಸಿನ್. ಅತ್ಯಂತ ದ್ವೇಷಯೋಗ್ಯ ಪಾಪಂ ತತ್, ಅತ್ಯಂತ ನೀಚ ನಿಕೃಷ್ಟ ಪಾಪಂ ತತ್ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಐಡಲ್ ವರ್ಷಿಪ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ. ಭೂತಪರಸ್ತಿ. ಭೂತ ಇತಿ ಜಾನಾಸಿ, ಬುದ್ಧಂ ಬುದ್ಧ ಇತಿ ಮನ್ಯಂತೆ. ಬುದ್ಧ ಶಬ್ದ ಏವ, ಬುದ್ಧ ಶಬ್ದ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಮೂರ್ತಿ. ತದೇವ ಸರ್ವದೇವೇಭ್ಯೋ ಸರ್ವಾನ್ ದೇವಾನಪಿ ಬುದ್ಧ ಇತಿ ವದಂತಿ. ಇತಿ ಬುದ್ಧ ಪರಸ್ತಿ ನಾತು ಭೂತ ಪರಸ್ತಿ ಇತಿ ನ. ಬುದ್ಧ ಇತಿ ಹಸ್ವಃ. ಬುದ್ಧ ಪರಸ್ತಿ. ಪರಸ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪೂಜಾ ಅರ್ಚನಾ. ಬುದ್ಧ ಪರಸ್ತಿ, ಬುತ್ ಪರಸ್ತಿ ದೇಶೆ. ಬುತ್ ಪರಸ್ತಿ ಮೀನ್ಸ್ ಐಡಲ್ ವರ್ಷಿಪ್. ಇತ್ಯುಕ್ತೆ ನ ಕೇವಲಂ ಈಶ್ವರಾತ್ ಅನ್ಯಸ್ಯ ಪೂಜಾ, ನ ತೂ ಪ್ರತಿನಿಧಿ ಪೂಜಾ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ, ತೇ ಈಶ್ವರಸ್ಯ ಪ್ರತಿನಿಧಿ ಮೂಲಕ ಪೂಜಾಪಿ ನ ಮನ್ಯಂತೆ, ಈಶ್ವರಾತ್ ಅನ್ಯಸ್ಯ ಪೂಜಾಪಿ ನ ಮನ್ಯಂತೆ. ಈಶ್ವರಸ್ಯ ಶತ್ರುಪೂಜಾ ಈಶ್ವರಸ್ಯ ಅಪಮಾನಂ ಮನ್ಯಂತೆ. ಪಶ್ಚಾತ್ ತೃತೀಯ ಸ್ತರಂ. ನ ತೂ ಪ್ರತಿನಿಧಿ ಪೂಜಾ, ನ ತೂ ಈಶ್ವರಾತ್ ಅನ್ಯಸ್ಯ ಪೂಜಾ. ಪ್ರತಿನಿಧಿ ಪೂಜಾ ಚೇತ್ ತತ್ ಈಶ್ವರಂ ದೇವಂ ನ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ ಇತಿ ತೇ ಮನ್ಯಂತೆ. ಅನ್ಯಸ್ಯ ಪೂಜಾ ಚೇತ್ ವ್ಯರ್ಥಂ ಭವತಿ. ಕಿಂತು ಮಮ ಶತ್ರೋ ಪೂಜಾ, ಬೈ ದಿಸ್ ಐ ಆಮ್ ಪ್ರೊವೋಕ್ಡ್, ಹಿ ಸೇಸ್. ಯು ಆರ್ ಪ್ರೊವೋಕಿಂಗ್ ಮೀ, ಹಿ ಸೇಸ್. You are insulting me, provoking me. Yes, I become terribly angry. Not simply angry, terribly angry. Unforgivable crime it is. Akshamya aparadha.
अक्षम्य अपराधत्वेन यन्मन्यते ईश्वरस्य सर्वव्यापकं नास्ति, सर्वाधिपत्यं नास्ति, ईश्वरस्य ज्ञानमपि नास्ति। अयं भक्तः मुग्धः त्वामेव तत्तद्रूपेण पूजयति, त्वामेव उद्दिश्य पूजयति इति ईश्वरस्य भक्तानां हृदयस्थित उद्देशमपि अवगन्तुं न शक्नोति अज्ञानी सः। भक्तानां हृदयगत उद्देशमपि अवगन्तुं न शक्नोति अज्ञानी। असर्वव्यापकः, न सर्वव्यापकः, न ज्ञानी, न सर्वव्यापकः, न सर्वाधिपत्यम्, एतत् त्रयमपि नास्ति। ಇದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ಓಕೆ, ಇದು 3 ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಇರಲಿ. ನಾಟ್ ಓನ್ಲಿ ಏತತ್ರಯಂ ನಾಸ್ತಿ, ಸರ್ವವ್ಯಾಪಕತ್ವಂ ನಾಸ್ತಿ, ಸರ್ವಾಧಿಪತ್ವಂ ನಾಸ್ತಿ, ಭಕ್ತಾನಾಂ ಹೃದಯಗತ ಉದ್ದೇಶಮಪಿ ನಾವಗಚ್ಚತೆ, ಶ್ರದ್ಧಾಂ ಭಕ್ತಿಂ ಸಿನ್ಸಿಯರ್ ಶ್ರದ್ಧಾಭಕ್ತಿಮಪಿ ನಾವಗಚ್ಚತಿ. ನ ಕೇವಲಂ ತತ್ ಅಕಾರಣಂ ದ್ವೇಷ್ಟಿ, ಅಕಾರಣ ದ್ವೇಷಶೀಲ. ಏಕೆ ಅಂದರೆ ಅಷ್ಟೇ, ಐ ಹೇಟ್ ಇಟ್ ದಟ್ಸ್ ಆಲ್. ಬಿಕಾಸ್ ದಿಸ್ ಈಸ್ ಮೈ ಈಗೋ, ದಿಸ್ ಈಸ್ ಮೈ ಹೇಟ್ರೆಡ್. ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ವರ್ಷಿಪ್ ಮಿ, ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಫಾಲೋ ಮೈ ಹೇಟ್ರೆಡ್ ಆ್ಯಂಡ್ ಈಗೋ ಅಷ್ಟೇ. ದಿಸ್ ಈಸ್ ಮೈ ಈಗೋ ಆ್ಯಂಡ್ ದಿಸ್ ಈಸ್ ಮೈ ಹೇಟ್ರೆಡ್ ಆ್ಯಂಡ್ ದಿಸ್ ಈಸ್ ಮೈ ಇಗ್ನೊರೆನ್ಸ್, ದಿಸ್ ಈಸ್ ಮೈ ಅರೋಗೆನ್ಸ್. ಯು ಮಸ್ಟ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್. ಸೊ ಇಟ್ ಈಸ್ ದ ಅರೋಗೆನ್ಸ್ ಆಫ್ ದಟ್ ಅಬ್ರಹಮಿಕ್ ಗಾಡ್. ಅಬ್ರಹಂ ದೇವಸ್ಯ ಅಹಂಕಾರಃ, ದುರಹಂಕಾರಃ, ದ್ವೇಷಃ, ಅಜ್ಞಾನಂ, ಮೂರ್ಖತಾ ಚ. ಮಮ ಮೂರ್ಖತಾ, ಮಮ ಅಹಂಕಾರಂ, ಮಮ ದ್ವೇಷಂ ಜನಾಃ ಪೂಜಯೇಯುಃ. ಅಷ್ಟೇ. ಏಕೆ ಅಂದರೆ ಅಷ್ಟೇ, ದಿಸ್ ಇಸ್ ವಾಟ್ ಐ ಡೂ ಇಟ್. ನಾನು ಹೀಗೆ ಇದ್ದೀನಿ, ನೀವು ಹಾಗೆ ಒಪ್ಪಬೇಕಷ್ಟೇ. ಅದೇಕೆ ಅಂದರೆ ದಟ್ಸ್ ಗಾಡ್ಸ್ ವಿಶ್. ವಾಟ್ ಹೂ ಆರ್ ಯು ಟು ಡೂ ಸೊ ದ್ಯಾಟ್? ಸಿ, ಯದಿ ಪೃಚ್ಛಂತೆ, ಯದಿ ತೇ ತಾನ್ ಪೃಚ್ಛಾಮಃ ते किमुत्तरं ददति? किमर्थम् ईश्वर एवं करोति इति? ईश्वरस्य स्वभावः एव. ईश्वरं कस्त्वं, त्वम् ईश्वरं प्रष्टुम् आक्षेपं कर्तुं कस्त्वम् आक्षेपकः? ईश्वरः अस्ति तथैव. ईश्वर इದ್ದಾನೆ ಹಾಗೆ, ಈಶ್ವರ ಗುಣವೇ ಹಾಗೆ ಇದೆ. यदि ते एवं मन्यन्ते स एव ईश्वरो न भवति इति अस्माकं निश्चयः. अयं तु असुरः, राक्षसः, न ईश्वरः. राक्षसस्यैव असुरस्यैव तादृशस्वभावो भवति, न ईश्वरस्य. ಇದು ಉಪಾಸನಾ ಹಂತದಲ್ಲಿ ಸಗುಣ ಬ್ರಹ್ಮದಲ್ಲೇ ವಿಚಾರ ಮಾಡಪ್ಪ, ಕಂಪೇರ್ ಮಾಡಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜನರು ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಅದ್ವೈತಕ್ಕೆ ಹೋಗಿ ನಾವೇನೋ ಚೈತನ್ಯ ಹೇಳಿ, ಇದೇನಪ್ಪ? ಹೌ ಡು ಯು ನೋ ಈಶ್ವರಸ್ಯ ತಾದೃಶ ಗುಣಃ ಅಸ್ತಿ ಕಥಂ ಜಾನಾಸಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರವಾದಿ ಬ್ರೂತೆ. ಈಶ್ವರಃ ಏವ ತಾದೃಶಃ ಸ್ವಕೀಯ ಸ್ವರೂಪಂ ಸ್ವಕೀಯ ಗುಣಾಃ ಸ್ವಕೀಯ ಸ್ವರೂಪಂ एवमस्तीति साक्षात् ईश्वरेण नोक्तं, ईश्वरस्य प्रतिनिधिना उक्तं, प्रवादिना उक्तं. किन्तु प्रवादी ईश्वरं सम्यक् अवागच्छत् अथवा भ्रान्तः इति कथं ज्ञायते? कथं निश्चेतुं शक्यते? प्रवादी भ्रान्तो भवेत्. कथं निश्चयः? प्रवादी ईश्वरं द्वेषित्वेन, दुष्टत्वेन, दुरहंकारित्वेन मत्वा तस्मात् भेतव्यं तस्मात् इति प्रवादी यदि मन्यते, प्रवादी किं ब्रूते, किं मन्यते? ईश्वर एव साक्षात् माम् उपादिशत्, ईश्वरस्य स्वभावः एवमस्ति इति ईश्वरः एव माम् उपादिशत्. तत् अब्रहम् ईश्वर, अब्रहम् देवः एवमस्ति इति माम् उपादिशति इति प्रवादी क्लेम्स्, प्रवादी मन्यते. ईश्वरः प्रवादी एव भ्रान्तो भवेत्, कथं निश्चयः? असि प्रवादी भ्रान्तो, अत्र कारणद्वयमस्ति. प्रवादी भ्रान्तो भवेत्, अतः ईश्वरः असुरो न भवितुमर्हति. ईश्वरस्तु सज्जनः, सात्विकः, शुद्धः, सद्गुणसम्पन्नः, मनुष्यादपि उत्तमगुणसम्पन्नो भवेत्. किन्तु अत्र ईश्वरः मनुष्यादपि नीचगुणः असुरवद् भाति.
ಅನೇನ ಕಾರಣ ಸ ಈಶ್ವರೋ ನ ಭವೇದಿತಿ, ಅದು ಈಶ್ವರನಲ್ಲ, ಅದು ರಾಕ್ಷಸ ಆಗಬಹುದು ಎಂದು ಅನಿಸುತ್ತಾ ಇದೆ. ಒಂದು ಕಾರಣ. ಪ್ರವಾದಿ ಭ್ರಾಂತೋ ಭವೇದಿತಿ ದ್ವಿತೀಯಂ ಕಾರಣ. ತೃತೀಯಂ ಕಾರಣಂ ಅನ್ಯಮತಗ್ರಂಥೇಷು ತಥಾ ನಾಸ್ತಿ. ಅನ್ಯಮತಗ್ರಂಥೇಷು ಹಿಂದೂಮತಗ್ರಂಥೇಷು ಅನ್ಯಾದಸ್ತಿ. ಕಾರಣತ್ರಯಮಸ್ತಿ. ಪ್ರವಾದಿ ಭ್ರಾಂತೋ ಭವೇತ್, ತಾದೃಶಗುಣಸಂಪನ್ನಃ ಈಶ್ವರೋ ನ ಭವಿತುಮರ್ಹತಿ, ಸ ಅಸುರಃ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಅಸುರೇ ಏವ ತಾದೃಶಗುಣಾಃ ಉಪಪದ್ಯಂತೆ. ತಾದೃಶಗುಣಾಃ ಅಸುರೇ ರಾಕ್ಷಸೇ ಏವ ಉಪಪದ್ಯಂತೆ, ಈಶ್ವರೇ ನೋಪಪದ್ಯತೆ. ತ್ವಯ್ಯುಪಪದ್ಯತೆ, ಇಟ್ ಡಸಂಟ್ ಬಿಕಮ್ ಅ ಫ್ಯೂ ಎಂದು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ. ಇದು ದ್ವಿತೀಯ. ತೃತೀಯಂ ಕಾರಣಂ ಅನ್ಯಮತಗ್ರಂಥೇಷು ಈಶ್ವರಃ ತಥೋ ಅನ್ಯದಸ್ತಿ. ದ್ವೇಷಂ ನ ಕರೋತಿ, ಸರ್ವವ್ಯಾಪಕಃ ಮನ್ಯತೆ, ಸರ್ವಾಧಿಪತ್ಯಂ ಮನ್ಯತೆ, ಯಸ್ಯ ಕಸ್ಯಾಪಿ ಪ್ರತಿನಿಧಿನಿ ರೂಪೇಣ ಯಸ್ಯ ಕಸ್ಯಾಪಿ ಉಪಕಾರಂ ಕುರ್ಯಾತ್ ಸ್ವೀಕರೋತಿ. ಏತತ್ ಕಾರಣತ್ರಯಾತ್ ನ ಸ ಈಶ್ವರಃ. ಪ್ರವಾದಿ ಭ್ರಾಂತಃ ಈಶ್ವರಸ್ಯ ಗುಣಾಃ ಅಪಿ ಸ ಈಶ್ವರೋಪಿ ನ ಭವತಿ. ಆದೌ ಈಶ್ವರಸ್ವರೂಪನಿಶ್ಚಯೇ ದೋಷೋ ಅಸ್ತಿ, ಪ್ರವಾದಿ ಅಪಿ ಭ್ರಾಂತೋ ಭವೇತ್ ಇತಿ ಅಸ್ಮಾಕಂ ನಿಶ್ಚಯ. ಇದು ಯುಕ್ತಿಯುಕ್ತ ಆಗುತ್ತದ ಅಲ್ಲವೇ? ಇವತ್ತು ಹೇಳಿದ್ದು ಈ ಪಾಯಿಂಟ್ ನೋಟ್ಸ್ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ. ನೋಚೇತ್ ನಿಶ್ಚಯಕ್ಕಃ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಗಾಡು ಇದು ನಮ್ಮ ಬಿಲೀವ್, ಯು ಶುಡ್ ನಾಟ್ ಕ್ವಶ್ಚನ್. ನಮ್ಮ ಬಿಲೀವ್ ಯು ಶುಡ್ ನಾಟ್ ಕ್ವಶ್ಚನ್ ಅಂದರೆ ಏನರ್ಥಪ್ಪ? ಅಂದರೆ ಐ ಹೇಟ್ ಯು ಶುಡ್ ನಾಟ್ ಕ್ವಶ್ಚನ್. ದಿಸ್ ಈಸ್ ಮೈ ಫ್ರೀಡಮ್ ಟು ಹೇಟ್ ಯು. ಐ ಹ್ಯಾವ್ ಎ ಫ್ರೀಡಮ್ ಟು ಹೇಟ್ ಯು. ಐ ಹ್ಯಾವ್ ಎ ಫ್ರೀಡಮ್ ಟು ಕಿಲ್ ಯು. ಐ ಹ್ಯಾವ್ ಎ ಫ್ರೀಡಮ್ ಟು ಡೆಸ್ಟ್ರಾಯ್, ಬಿಕಾಸ್ ದಟ್ಸ್ ಮೈ ಫ್ರೀಡಮ್. ಮಮ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಂ ತ್ವಾಂ ದ್ವೇಷ್ಟುಂ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಂ ತ್ವಾಂ ಹಂತುಂ ಮಮ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಂ ಅಸ್ತಿ. ಮಮ ಇಚ್ಛಾ ಏವಮೇವ ಅಸ್ತಿ, ತ್ವಯಾ ಅಂಗೀಕರ್ತವ್ಯಂ ತಾವದೇವ. ಯದಿ ತ್ವಂ ಮನ್ಯಸೆ ಅಹಂ ತ್ವಾಂ ನ ದ್ವೇಷ್ಮಿ, ಅಹಂ ತವ ಉಪಕಾರಮೇವ ಕರೋಮಿ, ಪ್ರೀತಿಮೇವ ಕರೋಮಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಯಂ ಮಮ ಸಿದ್ಧಾಂತಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತವ ಸಿದ್ಧಾಂತೋ ಭವೇತ್, ಕಿಂತು ಮಮ ಸಿದ್ಧಾಂತಸ್ತು ಏವಮೇವ. ಮಮ ಸಿದ್ಧಾಂತಸ್ತು ಮಮ ಮತವಿಶ್ವಾಸಃ ಮಮ ಮತಸಿದ್ಧಾಂತಃ ಏವಮೇವ ಅಸ್ತಿ. ಮತಮ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಮಮ ಮತಸಿದ್ಧಾಂತಃ. ಮಮ ಮತಸಿದ್ಧಾಂತಃ ಏವಮೇವ ಅಸ್ತಿ. ಅತಏವ ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಸ್ವಕೀಯ ಮತಸಿದ್ಧಾಂತೆ ವಿಶ್ವಾಸಂ ಕರ್ತುಂ ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಮಸ್ತಿ. ತವ ಮತಸಿದ್ಧಾಂತಂ ತವ ವೈಯಕ್ತಿಕ ವಿಷಯಕಂಚೇತ್ ಕುರು ಯಥೇಷ್ಟಂ ಕುರು, ಕಿಂತು ಅನ್ಯಂ ದ್ವೇಷ್ಟುಂ ಅನ್ಯಂ ಪೀಡಯಿತುಂ ಅನ್ಯಂ ಹಂತುಂ ತವ ವಿಶ್ವಾಸಃ ಮತಸಿದ್ಧಾಂತಃ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಮತಸಿದ್ಧಾಂತ ನಾಮ್ನ ಅನ್ಯಪೀಡಾಯೈ ಅನುಮತಿರ್ನ ದತ್ಯನ್ ಅನ್ಯಪೀಡಾರ್ಥಂ ಅನುಮತಿರ್ನ ದೀಯತೆ, ದಾತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ಅನ್ಯಸ್ಯ ಹನನಾಯ ಅನ್ಯಸ್ಯ ಪೀಡನಾಯ ಅನ್ಯಧನಸ್ಯ ಅಪಹರಣಾಯ ಅನ್ಯಸ್ಯ ಪೀಡನಾಯ ತವ ಮತಸಿದ್ಧಾಂತ ನಾಮ್ನ ಅನುಮತಿರ್ದಾತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ಕಿಂತು ಮಮ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಂ ಮಮ ಮತಮೇವಮೇವ ಅಸ್ತಿ, ಮಮ ಸಿದ್ಧಾಂತಃ ಏವಮೇವ ಅಸ್ತಿ, ಕಸ್ತ್ವಂ ಪ್ರಷ್ಟುಂ ಇತಿ ಆಕ್ಷೇಪ್ತುಂ ನ ಶಕ್ಯತೆ. ಅಲ್ಲವೇ? ಈ ವಿಷಯವನ್ನು ಹಾಕಬೇಕು. ಟೈಮ್ ಆಯಿತಾ ಹೇಳಪ್ಪ? ನನ್ನ ಗಡಿಯಾರ ಏನೋ ಹಿಂದೆ ಮೇಲೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಆಯಿತು, ನಮ್ಮ ಗಡಿಯಾರ 20 ಆಯಿತು, 8:20 ಆಯಿತು ನನ್ನ ಗಡಿಯಾರದಲ್ಲಿ. ಅತ್ರ ಸಾಕ್ಷಾದುಕ್ತಂ ನಾಸ್ತಿ ಭಾಷ್ಯೇಷು ಕಿಂತು ಸೂಕ್ಷ್ಮತೆಯ ಅಸ್ತಿ. ಅಂದರೆ ಅಸ್ಮತ್ ಈಶ್ವರಸ್ಯ ಲಕ್ಷಣಮುಕ್ತಂ ಕಿಂತು ಪಠಂತಿ ಗಚ್ಚಂತಿ ಅಗ್ರೆ ಗಚ್ಚಂತಿ. ಅಸ್ಮತ್ ಹೈಂದವಾಃ ಕಿಂ ಬ್ರುವಂತಿ, ಓ ಅಸ್ಮತ್ ಹಿಂದೂನಾಂ ಅಸ್ಮತ್ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞಾನಂ ನಾಸ್ತಿ, ಅಸ್ಮತ್ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞಾನಂ ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ವಯಂ ಹೈಂದವಾಃ ದೃಢತೆಯ ಅಸ್ಮತ್ ಹಿಂದೂ ವಿಶ್ವಾಸಂ ಹಿಂದೂ ಧರ್ಮೆ ವಿಶ್ವಾಸಂ ಕುರ್ಮಃ ದೃಢತೆಯ ಹಿಂದೂ ಭೂತ್ವಾ ಜೀವಾಮಃ ಇತಿ. ಹಿಂದೂ ಭೂತ್ವಾ ಹಿಂದುತ್ವೇನ ಅಂದರೆ ಹಿಂದೂ ಭೂತ್ವಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಹಿಂದೂ ಸನ್ ಜೀವಾಮಃ, ಹೈಂದವಾಸ್ ಸಂತಹ ದೃಢವಿಶ್ವಾಸೇನ ಜೀವಾಮಃ ಇತಿ ನ ಶಕ್ಯತೆ. ಯಾವತ್ ತುಲನಾಂ ನ ಕರೋತಿ, ಯಾವತ್ ತುಲನಾ ನ ಕ್ರಿಯತೆ ತತ್ರ ದೋಷಂ ನ ಪಶ್ಯತಿ, ತಸ್ಯ ಶತ್ರುಂ ನಾವಗಚ್ಚತಿ ತೇಷಾಂ ಈಶ್ವರಃ ಅಸುರಃ
येषाम् ईश्वरः असुरः प्रवादी भ्रान्तः ते मनुष्याः दुष्टाः। ते मनुष्याः दौष्ट्यं दुर्बुद्धिं मतसिद्धान्तं मन्यन्ते। ಅಂದರೆ ಅಸುರ ಬುದ್ಧಿಂ ಮತಸಿದ್ಧಾಂತಂ ಮನ್ಯಂತೆ, ರಾಕ್ಷಸಂ ದೇವಂ ಮನ್ಯಂತೆ, ಭ್ರಾಂತಪುರುಷಂ ಪ್ರವಾದಿಂ ಮನ್ಯಂತೆ. ಏತತ್ರಯಂ ಅವಗಮ್ಯತೆ ಯದಾ ತುಲನಾ ಕ್ರಿಯತೆ. ಯಾವತ್ ತುಲನಾ ನ ಕ್ರಿಯತೆ ತಾವತ್ ಅಯಂ ಭೇದಃ ನಾವಗಮ್ಯತೆ. ಕೇವಲಂ ಅಸ್ಮತ್ ಶಾಸ್ತ್ರಾಣಾಂ ಅಧ್ಯಯನೇನ ಶತ್ರುಭಾವಃ ಶತ್ರುಬೋಧಃ ನ ಭವತಿ. बोधः इत्युक्ते शत्रूणाम् अवगमः। के अस्माकं शत्रवः इति नावगम्यते। सर्वाणि मतानि समानानि, सर्वेपि मतसिद्धान्ताः समानाः इति मतसिद्धान्ताः सर्वेपि समानाः न भवन्ति। ईश्वरः असुरः समानौ न भवतः, समरूपौ न भवतः। अस्तु नाम समयो जातः, अवशिष्टं श्वो वक्ष्यामि। अत्र शिष्टदेवतानाम् उत्पत्तिरुच्यते, श्वो वक्ष्यामि। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम तत्सत्।